दीपक शेठ पाटील किर्ले यांचा महबूब. इकडे बघा साईडला आहे मेहरबान. आणि आता वादळ देखील उपस्थित झालाय बार्डीच्या मैदानात. वादळ मित्रांनो पाहू शकता आकाश राऊत बदलापूर यांचा सुंदर देखील मैदान आलेलं आहे. आणि दादा नाही आहे तिथे, आता थोडक्यात आपण बाईट वगैरे घेतली असती. बघा यंदा सीझन सुंदर थाटात गाजवेल. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आलो आपण बार्डीच्या मैदानात आणि आपल्या इकडं रॉयल आणलेलं आहे. बघा रॉयल आणलं आहे आणि रॉयलचा पायरा अजून आला नाही. रॉयलचा पायरा आणायला गेलेत. तर आजच्या मैदानात खूप मजा येणार आहे, कारण की मोठी बैलं तर नाही, छोटी छोटी बैलं आहेत. कारण की आता मोठं मैदान आहेत घाटावरती, बहुतेक बैलं घाटावरती गेलेले आहेत पुसेगाव वगैरे मैदानाला. तर ब्लॉगमध्ये खूप मजा करूयात आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर चला जाऊयात मैदान बघूयात कसं आहे. तर मित्रांनो बघू शकता सुंदर असा नंदी आलेला आहे आणि त्यांची टीम मंडळी आहे, त्यांची जाऊन संवाद साधूया थोडक्यात. दादा नमस्कार, आपला परिचय द्या पहिले. मोहिते, मी नासावरून आलो. आपल्या बैलाचं थोडक्यात नाव वगैरे सांगा. शिवा, कोकण हिंदकेसरी शिवा. कोकण हिंदकेसरी कितवा नंबर केलेला हिंदकेसरीमध्ये? हिंदकेसरीला पहिला नंबर केला. पहिला नंबर केला. गाडी कडन लागलेली, गाडी कडन लागून नंबर केला कडन लागून. मित्रांनो पाहू शकता सुंदर अशा नंदी आणि कडन लागून तेही पहिला नंबर केला. कडन लागून खाऊ काम नाही पहिला नंबर करता. आता या सीझनला किती शर्ती आल्या आपल्या? या सीझनला 5 गुलाल झाले. 5 गुलाल झाले का? आणि मागच्या सीझनला? मागच्या 30 गुलाल झाले ते बैलवरती गेल्यानंतर. ज्या मैदानात तुम्ही हिंदकेसरी आला त्या मैदानात पायरा कोण होता आपला? पहिला आम्हाला पतंग होता. पतंग होता. कोणत्या सीझनला? कोणत्या सीझनला? गेल्या वर्षी. ते आता मागे झाले तेव्हा मागच्या सीझनला. जरूर पाहू शकता. आणि सुंदर असा नंदी आहे शिवा आणि फिटनेस वगैरे एकदम मजबूत आहे. दावणीला किती बैल आहेत आपल्या? 2 महिन्यात एक वासरू आला. वासरू आहे. कधी घेतली तो वासरू? गेल्या वर्षी घेतला. आणि शिवाला कुठं घेतलेला आपण? शिवाला आमचे मित्र आहेत भोरचे, आमचे मोठे भाऊ आहेत अक्षय भैया पवार, त्यांच्याकडून. म्हणजे कधी घेतलेला? आदत होता तेव्हा? घरच्या गायचं वासरू आहे. घरच्या गायचं वासरू आहे. मित्रांनो पाहू शकता घरच्या गायचं वासरू आहे. आणि आता हिंदकेसरी सुद्धा मिळून आता पुसेगावचं मैदान आहे थोड्याच दिवसात, तेव्हा वरती काय नियोजन वगैरे केले का? चालू आहे. बहुतेक 80% बैल जाईल वरती पुसेगावसाठी जाणार. नक्कीच मित्रांनो पुसेगावला आपल्याला शिवा बघायला भेटला तर नक्कीच दिसेल. दादा आणि बैलावर खाणं वगैरे कसं काय असतं? खाणं आपलं नॉर्मल एक उडीद डाळ आहे, शेंगदाणा पेन. आणि आता नवीन खरेदी वगैरे काय प्लॅनिंग वगैरे चालू आहे? प्लॅनिंग वगैरे सध्या आजचा काय पायऱ्या वगैरे? आता पायरा एक लपून आहे, याकडे बैल दिलेला. बाकी नियोजन वगैरे कसं असतं? नियोजन आमची हीच गाडी बोलते, रायफल आणि शिवा. ठीक आहे धन्यवाद दादा. तर मग आता शिवाची थोडक्यात बाईट घेतली आणि त्यांच्याच मित्राचं वगैरे नंदी आहे. दादा आपलं नाव सांगा. कुठलं तुम्ही? मुलीचं. कसं काय नियोजन आहे आजचं? पायरा वगैरे कोण आहे आज? शिवाचे. म्हणजे आज पॅरा वगैरे काय शर्यत करायचे? शर्यत करायचे काय? बैलाचं नाव? या सीझनला शर्ती वगैरे किती आल्या? गुलाल किती घेतले? गुलाल फक्त 1-2 गुलाल पडलेले. कंटिन्यू गुलालमध्ये गाडी? त्याच्या आधी पायरा वगैरे कोण होता मागच्या शर्ती? शिवाच होता का? शिवा हिंदकेसरी झालाय आणि आपला नंदी सुद्धा त्यात पलतोय. कसं वाटतंय शिवासोबत पडल्यानंतर? चांगलं वाटतं का? तर आणि याच्या आधी कुठल्या मोठ्या गाड्या झाल्या आपल्या? बरं झालं म्हणजे आता एवढं लक्षात नाही राहील. चांगल्या गाड्या टॉपच्या गाड्या मारतात. दावणीला किती बैल आहेत? 3 आहेत. कोणते नाव सांगा ना. सरदार, रायफल आणि शिवा. म्हणजे तुमच्याच दावणीतला आहे शिवा? ठीक आहे धन्यवाद दादा. आमच्या घरचं. मित्रांनो पाहू शकता सुंदर असा नंदी आणि दादा आपल्यावर. दादा नमस्कार. नमस्ते. आपलं नाव वगैरे सांगा. केतन भद्रिके, केतन मोतीराम भद्रिके. आणि आपल्या बैलाचं नाव वगैरे? बैलाचं नाव महबूब. महबूब. कुठलं तुम्ही? वावरले सर. आणि आजचं नियोजन वगैरे कसं काय? आजचं नियोजन आहे कटेकरचा बच्चा आहे. कटेकरचा बच्चा आहे का? म्हणजे आपलं मंगारपाड्याचं. हो. आणि मागच्या सीझनला किती शर्ती वगैरे झाल्या आपल्या? मागच्या सीझनला जवळजवळ 40-45 शर्ती झाल्यात बिंदूरच्या. आणि जिंकलं वगैरे किती? त्यातल्या 30 तर जिंकलो असेल. म्हणजे गाडी कायम गुलालच आहे? कधीतरी असेल. गाडी कायम गुलालच आहे तुमची? कायम गुलालच आहे. आणि या सीझनला? या सीझनला आज पहिल्यांदाच बैल आलाय मैदानामध्ये. आता बघूयात. घाटा वगैरे नेता का? वरती असतो बैल? घाटावर होता बैल.
आणि आता पुसेगावचं मैदान आहे, बैल दिसेल का वरती? नाही ना, पुसेगावला नाही. आता बिनजोडलाच का? हो, बिंदोडला. दावणीला वगैरे किती बैल आहेत? तावणीला घरी 4 बैल आहेत. 4 बैल आहेत. आणि बच्च्याशी आपला पायरा वगैरे कसं जुळून आला? आपला मैत्री कशी मैत्री खाते. आणि डायरेक्ट टीम मंडळींची नावं सांगा आपल्या. हा, आणि बॉक्सर म्हणून एक. नियोजन वगैरे कोण करता? नियोजन आम्हीच करतो. विशाल माझा भाऊ मोठा, हां. तो आम्हीच करतो सगळं. आणि बैल घाटाव कोणाकडे असतो आपला? विनोद काकाकडे असतो, त्यांच्याकडे असतो. म्हणजे आसनगावमध्ये. आपण बैल घेतलेला कुठून? हा बैल त्यांच्याकडूनच घेतला होता आम्ही. त्यांच्याकडून घेतलेला. तर मग कळते आता काय आहे तो? आता कसं आहे? आता बैलाने आता 6 दात लावलेत. 6 दात लावलेत का? हो. जेव्हा घेतल्यावर म्हणजे किती मोठा होता? आदतच होता. आजच होता. हो. कितीची खरेदी वगैरे काय केली ती? आपण हा 1,30,000 रुपयाला बैल घेतला होता. 1,30,000. आणि मागच्या सीझनला खूप शर्ती वगैरे जिंकल्या. या सीझनला काय अपेक्षा असणार आहे? अपेक्षा हीच असेल का गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला गुलाला जसं ठेवलं त्या तसंच आता ह्या वर्षी पण आम्हाला गुलाल द्यावं. आणि या सीझनला आपला मोठा वगैरे पायरा करण्याची काय अपेक्षा आहे? आता कटेकरांचा बच्चा पण हा चांगलाच बैल आहे. चांगलाच बैल बैल एक नाव त्याला बैल आहे. गेली सीझनला सर्वात मोठा आता पुढे जसं जसं बैल शर्ती होतील तसा पायरा दिसत जाईल. पायरा दिसत जाईल, कारण की गाडी कायम गुलाल राहिली तर मोठमोठे पायरा देखील भेटतात. हो. आणि गेल्या सीझनला कोणता मोठा पायरा झाला? गेल्या सीझनला मोठा पायरा म्हणजे जे सगळे झाले ते मोठेच बैल होते. पक्ष 78 असेल, 7-8 मौचा होता, गुगली, अजून आंबेशिवचा बादल आमचा, हे सगळे मोठे मोठे पायरे आहेत. हो. धन्यवाद. चालेल, धन्यवाद. मित्रांनो पाहू शकता आकाश राऊत बदलापूर यांचा सुंदर देखील मैदान आलेलं आहे. आणि दादा नाही आहे तिथे, नाही तर थोडक्यात आपण बाईट वगैरे घेतली असती. बघा यंदा सीझन सुंदर थाटात गाजवेल. सुंदर फिटनेस बघा एकदम देखण्या रूपाचा. 12-13. मित्रांनो पाहू शकता आपला मौचा कारतूस आलाय 0707. आपल्या वावल्याच्या मैदानात मागची सीझनला चिखल्यात त्याच्याबरोबर पेरा झालता. बघा कसला थाटात उभा राहिलाय मऊकारांचा कारतूस. मागची सीझन धुमाकूळ घातलेला. आत्ता झाल्यात मैदानात पूर्ण टीम मंडळी. आणि इकडे एक नंदी आहे. कारतूस मित्रांनो बघू शकता वागणीचा अर्जुन आलाय. किरण शेलार यांचा आत्ताच मैदानात आल्यात. आणि मैदानापासून बऱ्याच अंतरावर बैल लांब बांधलाय. नक्कीच मोठी शर्यत असेल आजच्या मैदानात. बार्डीच्या बघायला भेटेल आपल्याला. अर्जुन बघा थाटात उभा राहिला. बघा सरकार आलाय मैदानात. मुरबाड एक्सप्रेस सरकार, चंद्रकांत भोईर यांचा सरकार आत्ताच मैदान आलेत. बघा आता तिकडे आपण अर्जुनची थोडक्यात माहिती घेतली. आणि इकडे आपला सरकार मुरबाडचा गेल्या सीझनला खूप थाटात गुलाल घेतलेला आहे. या सीझनसाठी सज्ज आहे सरकार. बघा आपल्या जो भिंगारीचा गरुडा आलाय. दादा नमस्कार. काय सांगता आज गरुडाचं नियोजन वगैरे कसं काय? नियोजन तो बैल आहे पायऱ्याला. कुठला बैल तो? इथला आहे कर्जतमधलं आहे. कर्जतमधलं आहे. कसं काय पायऱ्या वगैरे जुळून कसं काय आला? कसं काय ते मागे पण झाला होता पायरा आमचा सर्वेला. तिथं काय टायमिंगमुळे जमली नाही शर्यत जमली नाही का? टायमिंग म्हणजे जास्त आला. टायमिंग जास्त झाला आणि नाव नोंदणी लवकर बंद केली. तुम्ही आता पायरा वगैरे केला. याच्या आधी पायरा कोण होता? याच्या अगोदर घरची गाडी पळाली. घरची गाडी कोण कोण? शंकर आणि गरुड. शंकर आणि गरुड. दावणीला किती बैल आहेत? 3 बैल आहेत. कोणती? गरुड आहे, शंकर घरी आहे आणि तो माणिक. तो तुमच्या दावणीचा आहे? हां आमच्या दावणीचा. मित्रांनो पाहू शकता तिकडे पण त्यांचं दावणीतलं बैल आहे माणिक. आणि ह्याच्या आधी आपली शर्ती वगैरे किती आल्या? झाल्या याच्या 5 शर्ती झाल्या या सीझनला. हां या सीझनला. गुलाल किती भेटले? त्यातले 4 गुलाल झाले. 4 म्हणजे कायम गाडी गुलाला ते. आणि मागच्या सीझनला? हां मागच्या सीझनला भरपूर झाल्या झाल्या. पडल्या किंवा लागल्या पण. आणि या सीझनला आता मागच्या सीझनला मोठा पायरा कोण झाला आपल्या सर्वात? भरपूर पहिले झाले. आदाईचा सोन्या झाला, आदाईचा सोन्या, चिंचपाड्याचा नंद्या वगैरे भरपूर असे बैल झाले. म्हणजे बरीच मोठे मोठे चांगले झाले. आणि आता कसं काय नियोजन असतं म्हणजे आपल्या गरुडाचं? नियोजन म्हणजे प्रतीक दादा आहे तो आमचा. तो स्वतः नियोजन करतो. म्हणजे दर अड्ड्यातला? हां तोच करतो. ठीक आहे. आणि आपल्या आठवणीत राहणारी अशी शर्यत कोणती आहे गरुडाची?
म्हणजे तुमच्या अशी कायम लक्षात राहिली असे म्हणजे बंदीमध्ये वगैरे झाल्या त्या बंदी starting ला. हां. तेव्हा शर्यतीला बंदी होती बंदी तेव्हा होती त्या टायमाला झाल्या. कुठनं खरेदी वगैरे झाली ही आपला इथनं साताऱ्यामधून. साताऱ्यामधून तरी मग किती झाली असेल तेव्हा 1.5 लाखाला झाली. 1.5 लाखाला तेव्हा म्हणजे किती मोठा होता बैल आपला आदत वगैरे बैल 15 महिन्याचा होता. 15 महिन्याचा होता आणि तिथून आता तुमच्याकडे आहे. आमच्याकडेच आहे. ठीक आहे ठीक 6 आहे वर्ष झाली बैल आपल्याकडे. धन्यवाद धन्यवाद तुला मित्रांनो. बघा नेऱ्याचा आपला बावरे आलाय आणि आपला मित्र आहे. काय रे कधी आला मैदानात? आत्ता आलो. आत्ता झालं. आजचं नियोजन वगैरे कसं काय नियोजन बघितलं इकडं बघायला गेलं. आणि पायरा वगैरे पायरा इकडं सोने आहे. सोने मित्रांनो बघा सुंदर असा पायरा आहे सांगड्याचाच म्हणजे आपल्या शेजारच्याच गावातला नेऱ्याच्या शेजारच्या गावातला सांगड्याचा आपला सोन्या. नाव आकलते म्हणजे गाडी कोणत्या नाव बोलते नाव आपल्या गावठी गाव दे म्हणजे. आणि आज मागची झाला किती शर्ती आली आपल्या? 15 एक पडली. एक पडली. आणि या सीझनला 15 झाल्या. दावणीला किती पहिले आहेत सध्या? 3 आहेत. कोणती कोणती? बाकासुरे, शंकर आणि बावऱ्या. आज कोणते कोणते आणलेत? आज आणले शंकर आणले, आपलं बावरे आणले, सोने आणले, इकडे बाकासुरी. बाकूर कॅप्टन आहे. बाकूरच्या किती शर्ती आल्या? त्या झाल्या तरी 7-8 झाल्या. 7-8 झाल्या का या सीझनला? आणि मागच्या सीझनला मागचे यांना 15 आले. 15 झालेत का? ठीक आहे धन्यवाद. आत्ताच बावऱ्याची थोडक्यात आपण बाईट घेतली आणि त्याचाच पहिला आपला सोन्या सांगड्याचा. दादा नमस्कार. नमस्कार. कसं का आजचं नियोजन केलं आपण पायऱ्याचं वगैरे? पहिल्याचं नियोजन आमच्या घरचीच गाडी येते तसं एक प्रकारे बोलला तर. आमच्या काकांचा बैल येतो बावऱ्या. तर आम्ही पायरा जुलवलो होतो. आणि याच्या मागच्या शर्तीला कोणता पायरा होता आपला? मागच्या शर्तीला मॅकडॉल होता. मॅगडल होता आणि मुरबाडचा. आणि या सीझनला किती शर्ती आल्या आपल्या? आम्ही बैल आताच घाटावरून खाली आला ना. घाटावर मुरबाडची शर्यत केली त्याच्यानंतर आमचा कार्यक्रम असल्यामुळं हा दुसरा अड्डा आहे आमचा. म्हणजे यंदाचा दुसरा अड्डा आहे या सीझनचा. आणि मागच्या सीझनला किती शर्ती वगैरे झाल्या आपल्या? मागच्या सीझनला आम्ही बैल घेतल्यापासून 35 लगातार मारल्या. 35 लगातार 35 मारल्या. हार एक पण नाही. म्हणजे कायम गाडी गुलालातच तुमची. गुलाला तो दावणीला वगैरे किती बैल आहेत सध्या? आमच्या दावणीला सोन्या एक आहे, वजीर आहे, बस 2 आहे. वजीर छोटा वासरू. सोन्याला कुठनं खरेदी झाली सोन्याची आपली? सोन्याची खरेदी आम्ही हलवरून केली. हालवरून गेलेली. आणि तरी मग कितीला गेलेली खरेदी? आम्ही माझ्याकडे एक नवीन बैल होता, जुना बैल होता, तो देऊन याला 25,000 रुपये दिले. आणि आता खूप म्हणजे वरच्या टॉप लेवलला पळताय. हां 2 नंबरमध्ये तरी पळताय आता सध्या. असं बोलून नाही जमणार. आता काय सगळ्यांचीच बैल टॉपचीच आहे. हा टॉपची आहेत तरी पण आम्ही चांगल्या गाड्या कारण की 35 गुलाल घेतल्यात लगातार म्हणजे काय काळजी गोष्ट नाही. आणि घाटा वगैरे कुणाकडे असतं आपलं बैल? घाटावर अमोल मधले. आणि म्हणजे दरवर्षी घाटावर जाता? हा पलटणचा अमोल मधले माझा मित्र आहे त्याच्याकडे असतो. घेतला तेव्हा का होता आदत वगैरे? घेतला तो बैल दुसरा होता. दुसरा होता. आणि आता सगळे जातले. सगळं जातलं 6 आदत लावलेत. आणि कोणती अशी लक्षात राहणारी शर्यत तुमच्या गेल्या सीझनची? गेल्या सीझनची शर्यत असं सगळ्यात लक्षात राहणार आहे. म्हणजे अशी सर्वात म्हणजे अशी ती शर्यत तुम्हाला अशी वाटली गेली वगैरे आणि ती शर्यत पुढे जाऊन बघता सोन्याने वगैरे काढली अशी शर्यत कोणती आहे का? नाही सगळ्या काटाकाटी म्हणजे आम्ही जवळजवळ 2 चक्रीच्या अंतरातच गाड्या मारल्यात. बहुतेक गाड्या सगळ्या बहुतेक गाड्या. ठीक आहे धन्यवाद दादा. मित्रांनो दीपक शेट पाटील चिरले यांचा महबूब आलाय बघा. मेहरबान आहे. बघा आत्ता टेम्पो आलाय आणि इकडे आपला महबूब आहे. आत्ताच मैदानी एंट्री झाली. महबूब 3006. दीपक शेट पाटील चिरले यांचा महबूब. महबूब इकडे बघा साईडला आहे मेहरबान. मित्रांनो आनंद तारेगा यांचा वादळ आलाय मैदानात. मगाशी इथं आपण गेलो तर आपण अर्जुनची थोडक्यात बाईट घेतली आणि आता वादळ देखील उपस्थित झालाय बार्डीच्या मैदानात. वादळ मित्रांनो आता खूप मोठे बैल आलेत मैदानात. आता यो जो ब्लॉग केलाय कोणकोणती बैल मैदान आलेत तो ब्लॉग अपलोड करतो. आता आपल्याला वादळ भेटलं तिकडे महबूब आहे आणि सुंदर आहे आकाश राऊत यांचा.